पंढरपूरच्या वारीत चालायचं म्हटल्यानंतर जीवनामध्ये असणारे दुःख सगळे आपण विसरून सोपानला आलेली चक्कर रामकृष्ण हरी माऊली. मी तुमच्या सर्वांचा लाडका भावेश होते. तर तुम्हाला माहीत असेल तर मी वारीला आल्या काशीनाथ बाबा दिंडी यात्रा काल्हेर या दिंडीमध्ये आल्यावर आता काल परवा दिवसपासून आमच्या दिंडीत भरपूर अशी लोक जमा झालेली आहे. म्हणजे रोजची कोणी ना कोणी दिंडीमध्ये आमच्या येतात माणसं वारीसाठी यायला. तर या अजून आम्हाला बराच पुढे जायचं. अजून बारामतीला पण नाही पोचलो. बारामतीला पोचायला पण जाम टाईम आहे. तर पंढरपूरचं आमचीच गोष्ट. तर सकाळी आम्ही 3 वाजता उठून एकदम व्यवस्थित तयारी वगैरे करून आमच्या बॅगा आमच्या टिंपून टाकून तंबू बिंबू बघलं असेल तर अख्खं सोराला पण आम्हालाच लागतं. तंबू बिंबू सोडून मस्तपैकी एकदम पुढचा प्रवास करण्यासाठी मी तयार झालेला आहे. मंडळी कराबिंदूरचा भाषा दाखवतो तुम्हाला. यो आमचा कराबिंदूरचा भाषा आहे. उजराला 3ला डायरेक्ट निघले येऊन डायरेक्ट बराच पुरं थांबले. या आम्हाला फोन करताना सांगते का बोलता मी पोचलो बोलतो तुम्ही पण या. याच्या रंगवलो जरा चहा बी केला नरत तो जाम मागं म्हणजे चहा पियाचा बाकी आहे. आता दिले ऑर्डर आणि आपला जुगार बघा जाल तिथे चार्जिंगला लावायचा. तर आम्ही सध्या नीरा नदीवर आहे.
तर नीरा नदीचा इतिहास म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी दर वारीला इथं आंघोळ करून टक्की करायचे आणि कुंडल करायचे आणि नंतर पुढची वारी इथं प्रवास सुरू करायचे असा इथला इतिहास आहे. आमच्या बाजूला स्नान केलं आणि पताके पण स्नान केले. या नदीत पादुका जवायला लागतात पताका पण लागतात आणि हातपाय धुवले. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो. घेतले इटले नो जोर अर्धी पब्लिक इथं आणि अर्धी बाहेर एक घंट्याची इथं विश्रांती आहे. आता नाश्ता बिष्टा करून नक्की आम्ही आहोत सध्या नाश्त्याच्या ठिकाणी. इथे बाजूला नदी आहे. आता नाश्त्याची वेळ झाली आहे आणि 2 मिनटं फक्त पप्पा एका बाबाला प्रश्न विचारतात ते तुम्ही नक्कीच बघा. बाबा हे वारीचा तुम्हाला कसा आनंद वाटतो? या वारीचा मला आनंद फार छान वाटतो. आणखी पुन्हा काय आहे, मी वयात इतकं वय असलं तरी मी या पायी गुरुचा दिनाची सेवा करतो. दिनाची सेवा करून मला जो आनंद मिळतो हा कुठंच मिळत नाही. आणि कितवी वारी ना कोणाच्या वारीत तुम्ही असता? मी काशीनाथ बाबांची वारीत असतो. काले वारी किती आहे तुमची? हा तुमची वारी किती आहे? मला सांगता मी वारी मोजीत नाही किती झाल्या काय झाल्या, पण मी पहिल्यापासून आहे या वारीमध्ये. तुम्हाला याच्यात चालताना काही त्रास होईल? मला काही नाही, मी अंगाला तेल लावित नाही, काही नाही, मला कसला व्यसन नाही, मी बिनव्यसनी आहो. पुन्हा मी काही बाम वगैरे काही लावित बोल बोल बोल. पप्पा तुमची किती वारी आहे? माझी वारी 4थी आहे. पण मी 2 महिने अगोदर वलकटीची तयारी करता का या वारीचा आनंद इतका मोठा आहे तर स्वर्गीची अमर इच्छिताची दोवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. हा सुख सोहळा स्वर्गामध्ये पण नाही, तर त्या देवांना असं वाटतं आम्ही इथे यावा ना. साधू संत पण त्यांना पण नाही, ते वर्ण पुष्पाचा वर्षाव करतात साधू संतांच्यावर. असा हा वारीचा महिमा आहे. तर तुम्हाला किती वर्ष झाला वारीला येऊन? 4था वर्ष. आणि माल तुम्ही कधी टाकले? आता या एकादशीला 1 वर्ष पूर्ण होईल. तर तुमचा घरचा पासून आनंद का इथला आनंद कसा काय? इतका आनंद जगण्यावर माहित नाही, एवढा आनंद आहे. तर तुम्हाला काय चालायला वगैरे तपलीक? काय नाही. चला रामकृष्ण हरे. जय श्री. विजय चौधरी आहे गाईत. आपण कुठचे भाऊ? माऊली आपण कुठचे? आनगाव साकरोली. तर तुमचा वारीचा आनंद कसा काय? आनंद खूपच. तर मंडळी आम्ही सध्या नाश्ता आल्यावर करायला आपल्याला त्या चना चटपटीच्या नंतर आम्हाला जरा खीर होती. आम्हाला काही माहीत नव्हता, तर बाबाने मस्त खीर आणून दिले. दादा खीर कशी आहे? 1 नंबर आणि काय क्वालिटी आहे. घरच्यासारखी बनवले वारीत घरच्यासारखी खीर खायला भेटते. क्वालिटी आणि क्वांटिटीचा माहेर घर ते काशीनाथ बाबा संत दिंडी यात्री काल्ले. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच पुढच्या वर्षी या. जर तुम्ही एन्जॉय करत असाल ब्लॉग, माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि नक्कीच करा. तर भाऊ तुम्ही या ड्रेसमध्ये एकदम खूप सुंदर दिसत आहात. तर तुम्ही वारीला कधीपासून येता? जवळजवळ 2013 पासून मी पंढरपूरची वारी करतोय. याच दिंडीत का? हो, याच दिंडीत पहिल्यापासून. संत काशीनाथ बाबा ठाणे पालघर परिसर या परिसराच्या दिंडीमध्ये मी बाबांच्या आशीर्वादाने या सोहळ्यामध्ये चालत आहे. आणि तुम्ही घरचा अनुभव आणि इथला अनुभव काय सांगू शकता? घरचा अनुभव आणि इथला अनुभव, इथे म्हणजे घरचीच आठवण येत नाही, हा घरचा अनुभव. एकदम चांगली गोष्ट आहे. तुम्ही अजून काही बोलू शकता का यापुढं? पंढरपूरच्या वारीत चालायचं म्हटल्यानंतर जीवनामध्ये असणारे दुःख सगळे आपण विसरून पांडुरंगाच्या सोहळ्यात, माऊलीच्या सोहळ्यात आपण प्रवेश करतो आहोत. त्यावेळेसच खरं आपल्या जीवनातील सगळं दुःख नष्ट होतं. आणि खरं तर वारी म्हटल्यानंतर वारी जन्म मरणाची वारी आपण सगळ्याकडे फेऱ्या मारतो, पण जरा पंढरपूरची एकदा वारी करून बघितली तर आयुष्यभर दुसरी वारी करण्याची इच्छा माणसाला होत नाही. ती पंढरपूरची वारी आहे. आणि भगवान परमात्मा स्वतः सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. भगवान परमात्मा स्वतः सांगतात की माझ्या वारीला तुम्ही या. आणि म्हणून आपण सगळेजण वारीला येत असतो. आणि त्या वारीमध्ये येत असताना काय भगवंताची कृपा, जवळजवळ ज्ञानोबा यांचं प्रस्थान होण्याच्या अगोदर एवढा महापूर आला होता
पण त्या महापुरामध्ये असं वाटत होतं वारीला जातो की नाही पण ज्ञानोबारांची काय कृपा, पांडुरंगाची काय कृपा की बरोबर प्रस्थानच्या आदल्या दिवशी सगळं आळंदीतलं पाणी ओसरलं आणि बरोबर सगळे वारीकरी या पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये सामील झाले. बरं, भगवंताचा साक्षात्कार म्हणजे काय आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की दिवे घाटामध्ये पांडुरंगाच्या वरती म्हणजे डोक्यावर स्वतः भगवंतानेच जवळजवळ सूर्याचं सुदर्शन चक्र आपल्यावर धरलं होतं. ही वारकऱ्यांवर छाया पांडुरंगाचीच आणि म्हणून देवाची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर अगोदर देवाचीच कृपा व्हावी लागते आणि ती कृपा पांडुरंगाची देवाची आपल्यावर निश्चित झालेली आहे आणि याचा पुढचा प्रवास सुद्धा आपला असाच चांगल्या प्रकारे होईल. निश्चित भगवंतावर आपण विश्वास ठेवू आणि हा सोहळा जन्मोजन्मी भगवान परमात्मा आम्हाला मिळो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही येणाऱ्या पिढीला काय संदेश द्याल? येणाऱ्या पिढीला मी एवढाच संदेश देऊ शकतो की वर्षभर आपण पैसे कमवतो, घरामध्ये राहतो, प्रापंचिक आपण व्यवहार सगळे काही सांभाळतो, पण कधीतरी या आषाढी वारी सोहळ्यामध्ये येऊन पहा. काय इथं यायचे आषाढी वारी सोहळ्यात? नेमकं इथं काय आहे? तर मी एक वाक्य सांगू शकतो, कमी सामुग्रीमध्ये आणि चांगलं सुखाचं जीवन जगायचं असेल तर ती फक्त आषाढी वारी. बाकी कुठंही तुम्ही जगाच्या पाठीवर गेले तर एवढा आनंद कुठंच येणार नाही. म्हणून मी तरुण पिढीला, हे न येणाऱ्या वारकऱ्यांना मी एवढी विनंती करतो की खरंच तुम्ही एकदा आषाढी वारीला येऊन बघा, इथला काय आनंद आहे तो पहा. आणि एकदा तुम्ही आषाढीला आले की पुन्हा तुम्हाला आषाढीला न यावं असं कधीच वाटणार नाही. सारखी तुम्हाला या आषाढी वारीची ओढ निश्चित लागेल, कारण आम्ही सुद्धा त्याच्यातून गेलो आहोत आणि तुम्ही सुद्धा त्याच्यात यावं हीच आमची इच्छा. रामकृष्ण हरी. एलकोट जय मल्हार. एलकोट जय मल्हार. जय श्रीराम. मी आता नाश्ता बिस्टा करून जाम पुरं जाऊ. तर पब्लिक तर भरपूर आहे, पब्लिकच्या जास्ती चालायला फाटाफट भेटलेलं आहे. तरी पण भरपूर पब्लिक कमी पण झाले आणि पाण्याने कालो घेतले आणि नाही पडलं ते माझ्या तिथे जाम चांगली गोष्ट असा आम्ही भजन करीत करीत पांडुरंगाच्या भेटीला लवकर पोहोचलो. कालच बरोबर तर पालखीमध्ये जे वार्ता ते सांगतात मला पण थोडा व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना मी घ्यायचा प्रयत्न करतो. सोपानला आलेली चक्कर झोपण नाचतं झोपण नाचतं झोपान बस तर पब्लिक बघा गौरी यांच्या खाली आता आमचा इथं रथ थांबलेला आमच्या वस्तीच्या राग तिकडे आहे ना. आम्ही वस्तीच्या रागाला मस्त आमचं तंबी बुंबू लावले आणि एकदम व्यवस्थित ना मोकळी जागा. अशी जागा आम्हाला कुठे भेटली नाही. 2 दिवस झाला आम्ही डोंगरीनं झोपतो. आज मस्त ठिकाणी आम्हाला झोपायला चान्स भेटले. मस्तपैकी लाईट भेट सगळं व्यवस्थित ना. आता चार्जिंगचं काही टेन्शन नाही. आताच आमचा जेवण खाऊन पिऊन झालेला आहे. तर जेवायला होता आज म्हणजे आता चण्याची डाळ, पापड, भात. आपल्या गावचा चिंतामणी चोरगे या बाबाला जर तुम्ही ओळखत असाल 100% मी सांगतो तुम्हाला, बाकी काही नाही. आणि तुम्ही फक्त चार्जिंगला गर्दी बघा, पाठवले फोटो. चार्जिंगला गर्दी बघा, नुसती उंदरासारखी कचरा. हे कोणला पजल असेल तर नक्कीच कमेंट करा ना. आजच्या ब्लॉगला मी इथं एंड करतो. जय श्रीराम. सबस्क्राईब करा. यो